मित्रांनो, इंडियाचा सगळ्यात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी, यावर तुम्ही एमपीएससी आणि सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता. अनअकॅडमी लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, मोबाईल नंबर टाका, एमपीएससी हा गोल सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहताना एंटर कोड विचारेल, त्या कोडमध्ये टाईप करा SOHELLIV सोहेल लाईव्ह. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सगळा कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल. या ठिकाणी तुम्हाला इंडियाचे टॉप एज्युकेटर्स मार्गदर्शन करतात, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सोबतच 22 फेब्रुवारीपासून मित्रांनो ड्युएल एज्युकेटर ड्युएल सेशन सायन्स अँड एन्व्हायरमेंट मॉड्यूलची बॅच सुरू झाली आहे. या ठिकाणी लवकरात लवकर तर सबस्क्राईब करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आज आरोग्य विभाग भरतीचा पेपर झाला 28 फेब्रुवारीला. बऱ्याच मुलांनी ही परीक्षा दिली असेल आणि बऱ्याच दिवसानंतर एखादी स्पर्धा परीक्षा आपण देत आहोत. कोविड-19 जवळपास 1 वर्ष झालं, 1 वर्षानंतर आपण ही एक परीक्षा देत आहोत. ऑफलाईन झाली. बऱ्याच मुलांमध्ये आनंद सुद्धा होता ऑफलाईन होत असल्यामुळं. तर आपण याचे सगळे 100चे 100 प्रश्नांचे स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहोत. फक्त आन्सर की नाही दाखवणार, फक्त स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे आणि सगळेच क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. जर तुम्ही चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करत जा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. तर वेळ न करता चला सगळ्या प्रश्नांना सोडवण्यास सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला काय होता? प्रश्न होता पहिला, खालील दिलेल्या अक्षर मालिकांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? AEDH क्वेश्चन मार्क होतं, K आणि J. तर या प्रकारची मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की या प्रकारची अक्षर मालिका अल्फाबेट्स येतात तेव्हा एकच अक्षर मालिका वापरायची. ती कोणती आहे? तर बघा, मी या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. ही अक्षर मालिका वापरून आपण याचं उत्तर काढू शकतो. तर काय प्रश्नामध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर काय म्हणते? AEDH. बघा, तुम्हाला इथं संबंध सापडून जातो. AEDH. आता इथं लिहून आपण थोडं लिहून टाकू. AEDH आणि नंतर आहे AEDH क्वेश्चन मार्क KJ. क्वेश्चन मार्क KJ. ओके, क्वेश्चन मार्क K आणि J. तर बघा, A आणि D एक अक्षर सोडून संबंध आहे. A आणि D मधामध्ये किती गायब केले? 2 गायब करून टाकले. ठीक आहे. नंतर E आणि H. बघा, E आणि H. E आणि H मध्ये सुद्धा किती गायब केले? 2 गायब केले. म्हणजे कितीच्या उड्या मारायच्या? 2-2च्या उड्या मारायच्या. A वरून D वर. मग D वरून कुठे जाईल? मधातले 2 गायब करा. D च्या नंतर 2 मधात कोण येतात? E आणि F. हे 2 गायब करा. म्हणजे काय येणार? G येणार. G. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणार G. तपासून बघा. H नंतर K. बघा, 2 गायब केले. H नंतर K. बरोबर, 2-2च्या. म्हणजे काय आलं? G. जास्त वेळ न घालवता डायरेक्ट ऑप्शन आपल्याला उत्तर सापडलं. कोणता आहे? ऑप्शन नंबर A याचं उत्तर राहील G. ओके, या प्रकारचं याचं उत्तर होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो? एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? तर याचं उत्तर नाही का मित्रांनो? एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे असतो 1.852 किलोमीटर होतो. 1.852 किलोमीटर. परंतु या ठिकाणी 1.85 किमी म्हणजे 2 फक्त अंक घेतले पॉईंट नंतरचे. तर D उत्तर राहील. जर परफेक्ट जर विचारलं, याच्यामध्ये सोपं विचारलं, जर काही ठिकाणी काय करतात तुम्हाला 1.852, 1.850, 1.752 या प्रकारचे सुद्धा ऑप्शन येऊ शकतात. तर एक्झॅक्ट फिगर माहित असू द्या, 1.852 किलोमीटर असते. तर उत्तर राहील ऑप्शन नंबर D, 1.85 किमी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. करेक्ट स्पेलिंग असणारा शब्द कोणता? मस्कुलाइन हा शब्द आहे, त्याचा स्पेलिंग तुम्हाला करेक्ट कोणता आहे ते शोधायचं आहे. तर याच्यामध्ये तिसरं जे होतं ना, मस्कुलाइन हा करेक्ट त्याचा स्पेलिंग आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 पाहूया. पिक ऑड वन आउट. आन्सर, क्वेश्चन, पॅसेज आणि पनिश. तुम्हाला हे दिसत असेल की हे जे 3 आहे हे संबंधित आहे. उत्तर, प्रश्न आणि उतारा हे सगळे संबंधित शब्द आहे. पण पनिश हा शिक्षा हे कसे संबंधित दिसत आहे का? इझी होतं. ऑड मॅन आउट. ऑप्शन नंबर D याचं आन्सर राहणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 5. तो सुद्धा इंग्रजीचाच होता. काय म्हणतो? चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. दिस इज बॉईज हॉस्टेल हा एक वाक्य दिलाय आणि तो कोणत्या ऑप्शन मध्ये योग्य पद्धतीने लिहिण्यात आलं आहे? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो दिस इज बॉईज हॉस्टेल. ऑप्शन नंबर B याचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर B. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6. टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? टणक म्हणजे मजबूत. ओके, तर ठिसूळ. ऑप्शन नंबर C याचं उत्तर असायला पाहिजे माझ्या मते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आता पुन्हा वरी आहे. तर प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो? वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? कुठं उत्तर दडलंय? कशानं जोडलं गेलं?
आणि कशामध्ये येतो? संयुक्त वाक्यात. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल. सोपा प्रश्न होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 8? बघा, रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? पहिले क्रम दाखवलेला आहे, क्रम आहे ना, सोपा आहे. काय उत्तर होईल? क्रमवाचक. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. प्रश्न क्रमांक 9. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 9? राज्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधीपासून सुरुवात झाली? प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2000 पासून. इसवी सन 2000 पासून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झाली आपल्या राज्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 10. पाण्याची घनता या तापमानाला उच्चतम असते. सोपा प्रश्न आहे. इयत्ता 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात दिलाय. आपण स्टेट बोर्डचा सगळा विज्ञान सोडून आणि स्पष्टीकरणासह दिलंय. आपल्या चॅनलवर जाऊन 6वी ते 8वी पर्यंतचे सगळ्या विज्ञानाचे पुस्तकं स्पष्टीकरणासह तुम्हाला नोट्स सहित समजावून सांगितलंय. कोणतं उत्तर आहे? ऑप्शन नंबर 1. काय येणार? 4 डिग्री सेल्सिअस. काय म्हणतात त्याला? पाण्याचे असंगत आचरण असा सुद्धा येऊ शकतो. पाण्याचे काय म्हणतात त्याला? पाण्याचे असंगत आचरण कोणत्या तापमानापासून होते? तर हे सुद्धा प्रश्न आला असतं. तर प्रश्न क्रमांक 10चं उत्तर ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, पणजीला सुद्धा आहे. या ठिकाणी बरेचसे मुलं कन्फ्यूज झाले असतील आणि याला टिक केलं असेल, परंतु पणजीला आहे मित्रांनो. नाही कुठं? नवी मुंबईला नाही आहे. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. अनुनासिकाचे दुसरे नाव काय? अंतस्थ, उष्मे, कठोर वर्ण की परस्वर्ण? आणि याचं उत्तर आहे परस्वर्ण, परसवर्ण. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 13 वाचा. अंतःकरण या शब्दाच्या संधीला खालील योग्य पर्याय निवडा. याची संधी कसं करणार? ऑप्शन नंबर डी, अंतर अधिक करण. 13चं ऑप्शन नंबर 4 उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14. विजांचा रिकामी जागा गडगडाट, कडकडाट, खनखनाट की छनछनाट? या ठिकाणी या 2 मध्ये सगळे कन्फ्यूज झाले असतील, मला तरी असं वाटते, कारण की हे 2 सोपे होते. हे तर नाहीच आहे. या 2 मध्ये बऱ्याच लोकांचा कन्फ्युजन झालं असेल. याचं योग्य उत्तर काय? कडकडाट. कडकडाट. गडगडाट कोणाचा असतो? हा ढगांचा असतो. ओके, उत्तर बी आहे याचं, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 15. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 15? पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता? यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड की लहान आतडे? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए, यकृत. कोणता आहे मूळ स्त्रोत? यकृत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 म्हणतो संबंध ओळखा. गुरुजी अध्यापन, तर विद्यार्थी काय होणार? गुरुजी अध्यापन करतात म्हणजे शिकवतात. विद्यार्थी काय करतो? शिकतो. अध्ययन. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. 16चं ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 IQ. एका सांकेतिक भाषेत रिमूव्ह हा शब्द 237,063, एंड हा शब्द 385. तर रेड कसा लिहिणार? रेड, RED विचारलाय. रेड कसा लिहिणार? तर बघा, आर आहे सुरुवातीला, मग आर साठी कोणता शब्द वापरला? इथं पहिल्या नंबरला आहे तर 2 वापरला आहे. ओके, म्हणजे रेडचा R 2. नंतर ई साठी इथं कोणता वापरला? इथं 3 वापरला. आणि या ठिकाणी ई साठी इथं सुद्धा 3 आहे, मग इथं पण 3 येणार. आणि डी साठी कोणता वापरला? डी कुठं? एंड मध्ये. डी शेवटी आहे, शेवटी, म्हणजे 5 वापरला आहे. म्हणजे 235. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर येईल. जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांचं हे उत्तर करेक्ट आलंच असेल. सोपा प्रश्न होता अतिशय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 18. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा ध्वन्वयर्थ कोणता ते आपल्याला सांगायचं आहे. अर्थ काय होतो त्याचा? तर याचं योग्य उत्तर होतो मित्रांनो प्रेमळ किंवा दयाळू. सोपा आहे ना. मऊ मेनाहुनी, मेनाहुनी मऊ आमचं हृदय आहे, म्हणजे प्रेमळ व दयाळू. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राच्या उत्तरेस रिकामी जागा पर्वतरांगा आहेत. सह्याद्री, सातपुडा, बालाघाट की गाविलगड? सोपा प्रश्न आहे, स्टडी असणार आहे. नेहमी सांगतो मी तुम्हाला, मॅप वरून स्टडी करा. मॅप वरून या प्रकारचे प्रश्न सहज तुम्ही उत्तर सांगू शकता. पाठांतर करायची गरजच नाही, मॅप वर नजर टाकायची. ऑप्शन नंबर 2 सातपुडा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 20. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 20? नकाराधिकार, राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क, स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवारास मतदान टाळण्याचा हक्क. आता तुम्ही पाहूनच वाचूनच याचं उत्तर ठरवू शकता. स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवारास मतदान टाळण्याचा हक्क आहे का? राईट टू रिजेक्ट नाही. जर तुम्हाला जो उमेदवार आवडत नाही त्याला सोडून तुम्ही बाकीच्याला तर देऊ शकता ना, आहे ना. म्हणजे हा तर होणारच नाही, आहे ना. राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? यादीमध्ये सगळेच्या सगळे नकोच रे बाबा मला, रिजेक्ट.
राईट टू रिजेक्ट, आणि याच्यामध्ये हे सुद्धा होतं की आपल्याकडे आलं नाही की निवडून दिलेल्याला पुन्हा वापस बोलवणे, राईट टू रिजेक्ट, निवडून दिलेल्याला पुन्हा रिजेक्ट करणे. तर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. 20चं ऑप्शन नंबर ए उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 21 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 21 बघा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. शी वेंट टू द मूवी विथ ब्लँक 2 चिल्ड्रेन. आता ती आहे, शी आहे ना, मग विथ हिज, हिम, हर, शी, हर. ऑप्शन नंबर सी. अतिशय सोपा प्रश्न होता, आहे की नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 22. ओके. एका टेबलावर 7 पुस्तके एकावर एक ठेवली आहेत. अच्छा. हिंदी व इंग्रजी या पुस्तकाच्या मध्ये मराठी पुस्तक आहे. या प्रकारचे प्रश्न सोडवायचे कसे तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं? हिंदी व इंग्रजीच्या मध्ये काय? मराठी. ओके ठीक आहे. मग आपण लिहू इथं हिंदी. ओके. आणि इंग्रजी. ठीक आहे. इंग्रजीच्या मध्ये कोण आहे म्हणते? इथं मराठी आहे. अच्छा ठीक आहे, लिहून टाकलं मराठी. त्याच्यानंतर तर भूगोल व मराठी या पुस्तकांच्या मध्ये गणित व हिंदी आहे. भूगोल व मराठीच्या मध्ये 2 पुस्तक आहे. कोणते? गणित व हिंदी. भूगोल व मराठीच्या मध्ये कोण आहे? हिंदी. म्हणजे आता बघा, या मराठीच्या इथं भूगोल असेल, सपोज भूगोल, तर मधामध्ये हिंदी यायला पाहिजे, पण तो इंग्रजी आलं. मग काय करायचं? काहीच करायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. याला खोडून टाकू आपण आणि याला इंग्रजीला वरी घेऊ, हिंदीला खाली घेऊन घेऊ. बघा, या प्रकारची ट्रिक आहे याची. म्हणजे थोडंसं ऍडजस्टमेंट तुम्हाला करावं लागतं. वरी काय होऊन जाणार? इंग्रजी. ओके, इंग्रजी झालं. इंग्रजी वरी मराठी, मधात हिंदी इथं. आणि काय म्हणते? मराठी, भूगोल व मराठीच्या मध्ये कोण आहे? गणित व हिंदी. हिंदी झालं, गणित घेऊन घ्या इथं. हे गणित आलं. ओके, हिंदी व गणित हे मराठी व भूगोलच्या मधात झाले. इंग्रजी व विज्ञान पुस्तकांच्या मध्ये भूमिती आहे. इंग्रजी व विज्ञानच्या मध्ये कोण आहे? इंग्रजी विज्ञानच्या मध्ये भूमिती आहे, म्हणजे इथं भूमिती असेल. ओके, भूमिती आणि वरी विज्ञान, वरी विज्ञान. तर बघा 1 2 3 4 5 6 7 पुस्तके झाली. तर मध्यभागी कोणतं पुस्तक आहे? 3 वरी 3 खाली, मधात कोण आलं? मराठी. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. याप्रमाणे याचं उत्तर काढता येते बघा. ही ट्रिक आहे याची. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 23. एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. अच्छा ठीक आहे. 2 झाडामध्ये 2 मीटरचं अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे? सोपी ट्रिक आहे. n-1 × 2 हा सूत्र. 25 - 1 गुणिला 2 काय येते? 24 गुणिला 2 48. किती येते? 48 मीटर. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. 23चं ऑप्शन नंबर सी. ओके, हे लक्षात ठेवा. अजून एक गणित याच्यासारखं आलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा हे ट्रिक वापरायची आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 24 पाहूया. प्रश्न क्रमांक 24 पुन्हा वरी जावं लागेल आपल्याला. प्रश्न क्रमांक 24. खालील प्रश्नातील विसंगत शब्द ओळखा. कंस, स्पर्शिका, कर्ण आणि त्रिज्या. 3 शब्द वर्तुळाशी संबंधित आहे आणि एक चौरसाशी संबंधित आहे. कसं? बघा, हे समजा वर्तुळ आहे. हे ए बी सी, इथं ओ देऊन देतो. हा जो झाला, हा वर्तुळ कंस झाला. ओके, हा वर्तुळ. स्पर्शिका, टँजंट, जी वर्तुळाला छेदून जाते, ही झाली स्पर्शिका वर्तुळाची. ही याची. कर्ण, कर्ण याच्यात असतो का? नाही. कर्ण कुणाला असतो? चौरसात असतो. आणि त्रिज्या, त्रिज्या वर्तुळाची आहे. म्हणजे 3 शब्द वर्तुळाचे, एक कशाचा आहे? चौरसाचा. म्हणजे कर्ण हा विसंगत आहे. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. ओके, सी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 25. इंग्रजीचे आहे आता नेक्स्ट दोन्ही. आय ॲश्युअर यू ब्लँक युअर सेफ्टी ऑफ 2 मध्ये कन्फ्युजन आहे. ओके, पण सोपं आहे. कन्फ्युजन असलं तरी दोघांचा जो अर्थ आहे तो फार विचित्र आहे. अर्थ आहे ना, याचा सोपा आहे. ऑप्शन नंबर 2 बी याचं उत्तर आहे. आय ॲश्युअर यू ऑफ युअर सेफ्टी. प्रश्न क्रमांक 26. डू यू वॉन्ट टू स्पीक ब्लँक मी, विथ मी, टू मी, अबो मी की ओव्हर मी? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, विथ मी. डू यू वॉन्ट टू स्पीक विथ मी? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 27 काय म्हणतो? पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात? सगळे नाव आहे. कोणत्या प्रकारचे नाव आहे? सामान्य नाम आहे. सोपा प्रश्न. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 28. एका पुस्तक विक्रेत्यांनी 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली, तर ग्राहकास किती रुपये प्रत्यक्षात द्यावं लागेल? 300 चे 20%. 300 चे 20% किती होतात? काढा. 00 कडला 00 कडला 30 दोन्ही 60. 60 रुपये सूट. 60 रुपये सूट. 300 पैकी 60 रुपये 20. 60 रुपये सूट. तर 240 रुपयातच पडेल ग्राहकास. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. 28चं ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 29 काय म्हणतात?
1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले, रिकामी जागा. त्यावेळेस या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यापैकी नाही. आणि सोपा प्रश्न आहे, उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लाल बहादूर शास्त्री. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30, रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? हाही सोपा प्रश्न आहे, चंदीगड. ऑप्शन नंबर सी चंदीगड या ठिकाणी रॉक गार्डन आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूया, काय म्हणतो प्रश्न क्रमांक 31, आरोग्याशी संबंधित. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात रिकामी जागाची महत्वाची भूमिका आहे. चावणारी माशी, ढेकून, क्युलेक्स टॅक की अॅनाफिलिस डास. याच्यामध्ये बघा हे दोन तर नाही आहे, हे सगळे कन्फर्म झाले असतील. दोघं सगळ्यांना कन्फ्युजन या सी आणि डी मध्ये झाला असेल, कारण की माहित आहे मी सुद्धा पेपर सोडवले आहे आणि कसे कन्फ्युजन होतात ते सुद्धा मला माहित आहे. या दोन मध्ये झाला असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, क्युलेक्स हा कशाशी आहे? हा हत्ती रोगाशी संबंधित आजार आहे क्युलेक्स, आणि अॅनाफिलिस हा मलेरियाशी संबंधित. म्हणजे उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर डी. 31चा ऑप्शन नंबर डी उत्तर राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 32. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? लसीकरण, जलसंवर्धन, कृत्रिम पाऊस की जलसिंचन. कशाचा पेपर देत आहे त्याच्याशीच संबंधित आहे. आरोग्य विभाग, मग आरोग्याशी संबंधित लसीकरण. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक पाहूया 33. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? अध्यक्ष महोदय यांना अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 33चा ऑप्शन नंबर सी उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 34. पुन्हा वरी आहे. प्रश्न क्रमांक 34 काय म्हणतो? खालील वाक्यांचा प्रयोग ओळखा. सुरेशने केळे खाल्ले, कर्तरी कर्मणी भावे की कर्म कर्तरी. आणि याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन नंबर बी कर्मणी प्रयोग. ओके, प्रश्न क्रमांक 35. वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलास काय म्हणतात? प्रत्यय, प्रकृती, परिवर्तन की विकार. विकारी शब्द ऑप्शन नंबर डी विकार. 35चा ऑप्शन नंबर डी येणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 36. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 36 बघा. रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा. मी लेखन करीत असतो, मी व्यायाम केला आहे, मी पुस्तक वाचित असे, यापैकी नाही. आणि उत्तर येणार ऑप्शन नंबर 1 मी लेखन करीत असतो. प्रश्न क्रमांक 37. चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग. कमिटीचं करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहित असते, कारण कोणताही कधी अभ्यास करताना आहे ना या प्रकारचे शब्द पुस्तकात दिलेलेच असतात. तर 2 नंबर ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 38 आणि 39 दोन्ही इंग्रजीचे आहे. अँटोनिम ऑफ ब्लंट, विरुद्धार्थी शब्द ब्लंटचा. ब्लंट म्हणजे बोथट आणि त्याचं अनुकुचीदार म्हणजे शार्प. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39. अनफॉर्च्युनेटली ही ब्लँक अ लॉट ऑफ मनी टू द बँक. बॉरोड, ओड, डिपॉझिटेड की लेंट. ओड. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक आता पाहूया 40. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 40 बघा. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? सोपा प्रश्न, गट विकास अधिकारी. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून अंतरामध्ये सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे. किती मीटर अंतरावरून विक्री करता येत नाही या प्रकारचे पदार्थ? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 100 मीटर. ज्यांचं घर शाळेच्या जवळपास असेल ना, किंवा जे लोक नेहमी शाळेच्या समोरच्या रस्त्यावरून येणं जाणं करतात त्यांना माहित असेल, कारण की आता हा जो नियम आहे ना, प्रत्येक शाळेच्या बाहेरच्या गेटजवळ, बाहेर किंवा वॉल कंपाऊंडवर किंवा गेटजवळ या प्रकारचा बोर्ड लावावा लागतो की या 100 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे. हा कोणत्याही शाळेत तुम्ही जा, हा बोर्ड तुम्हाला दिसणारच. हा नियमच झालेला आहे. प्रत्येक शाळेच्या वॉल कंपाऊंड किंवा गेटजवळ हा बोर्ड असतो. जिल्हा परिषद शाळेच्या गेटवर तर असतोच असते, परंतु प्रायव्हेटला सुद्धा हा बंधनकारक आहे असं बोर्ड लावणं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 42. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 42. खनिज संपत्तीने समृद्ध असलेला छोटा नागपूर हा पठार भारतातील कोणत्या राज्यात आहे? हा झारखंडमध्ये. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 43. पाणी या शब्दाचा अर्थ. पाणी, उच्चार पाणी पाणी सारखा आहे, परंतु अर्थ मात्र भिन्न आहे मित्रांनो. पाणी म्हणजे हा जो पाणी आहे हा आपलं पिण्याचं पाणी, परंतु इथं विलांटीच बदलली तर याचा अर्थ असतो हात. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 44. योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द. कर, द्विज, पात्र की सुधा. ऑप्शन नंबर सी पात्र. 44चा ऑप्शन नंबर सी उत्तर होणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 45. काय म्हणतो बघा प्रश्न क्रमांक 45. ही टर्न डाऊन माय प्रपोजल. द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. टर्न डाऊन म्हणजे काय? ही टर्न डाऊन माय प्रपोजल, रिजेक्ट केला, रिजेक्ट. ऑप्शन नंबर सी. 45चा ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 46. सूर पारंब्यांचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही?
या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. ऑप्शन नंबर याचं उत्तर नकारार्थी आणि भूतकाळ. नकारार्थी आणि भूतकाळ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 47. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 47? गिव्ह अँटोनिम ऑफ मेटिक्युलस, थँकफुल, लविश, इमॅजिनरी की केअरलेस. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द द्यायचा आहे याचा. 47 आणि याचं उत्तर आहे केअरलेस. मेटिक्युलस म्हणजे काय? काळजीपूर्वक. केअरलेस निष्काळजी, केअरलेस. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 48. काय म्हणतो? नातेसंबंध. पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको. तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. सोपं आहे, बहीण होणार मग, आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 49. जे सोपे प्रश्न आहे ना त्यांचं स्पष्टीकरण दिलं नाही बरं का, कारण की फालतू वेळ कशाला व्हिडिओचा वाढवायचा. दिलेल्या आकृतीच्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येऊ शकते? पर्यायातून शोधा. बघा इथं AXPO. आता P वरी आला म्हणजे बघा हा क्लॉकवाईज फिरत आहे, घड्याळाच्या दिशेनुसार पलटत आहे. म्हणजे P वरी गेला, मग या ठिकाणी P बघा अजून पुढे गेला, म्हणजे घड्याळाच्या दिशेनं तो एक एक पुढे जात आहे. म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये काय होणार? X वरी जाणार, O या ठिकाणी जाणार, XO बघा XO आहे सगळीकडे, आणि या ठिकाणी A येणार, XOAP. XOAP कुठे येतो? XOAP. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर राहील. 49 ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 50. आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण पेपर कव्हर करायचा आहे. 100च्या 100 प्रश्न पाहूया. ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडीला गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते. 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती? हा अंतर दिला नसतं तरी उत्तर काढता आलं असतं. काय सूत्र आहे याचं बघा? 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग, आणि खाली पहिल्या गाडीचा वेग अधिक दुसऱ्या गाडीचा वेग. ही याची ट्रिक आहे. जर यानुसार सोडवलं ना उत्तर सहज निघतो. म्हणजे काय ना 2 गुणिले 90 गुणिले 60 आणि खाली काय येतो? 150. 0 0 कटला, 15 सक 90, बेसकम 12, 12 सकम 72 किलोमीटर प्रति ताशी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 51. दिलेल्या संख्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 15, 19, 22, 26, 29. बघा 4चा फरक, नंतर 3चा, पुन्हा 4चा, पुन्हा 3चा, पुन्हा 4चा फरक, 33. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर येईल. 51चं ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 52. काय म्हणतो? पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरायस बाहेर पडला. पूर्वेकडे 3 किलोमीटर चालल्यानंतर तो प्रथम डावीकडे व नंतर लगेचच उजवीकडे वळला. आणखी 2 किलोमीटर चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला. तर मंदारचे तोंड कोणत्या दिशेस असेल? तर सगळ्यात पहिले दिशा ठरवून घ्यायच्या. हे उत्तर दिशा वरी, ओके, दक्षिण दिशा खाली, या ठिकाणी पश्चिम, आणि या बाजूला असते पूर्व. तर काय म्हणतो? पूर्वेकडे फिरायस, पूर्वेकडे हा मंदार आहे, हा पूर्वेकडे गेला, ओके, या बाजूला गेला पूर्वेकडे, हा 3 किलोमीटर गेला. तो आता या पूर्वेकडे तोंड आहे त्याचं, तर डावी बाजू कोणती होणार त्याची? उत्तर बाजू होणार. डावीकडे व नंतर लगेच डावीकडे तोंड केलं, पुन्हा लगेच चाललाच नाही, फक्त डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळला, म्हणजे पुन्हा सरळच झाला, पुन्हा पूर्वेकडेच तोंड झालं त्याचं, आहे की नाही? डावीकडे वळल्यानंतर उजवीकडे पूर्वच दिशा होते, म्हणजे पुन्हा 2 किलोमीटर गेला. ओके, 2 किलोमीटर गेला, इथं आला तो, आता पुन्हा डावीकडे वळला. पुन्हा सांगा, पूर्वेकडे तोंड आहे तर डावी बाजू उत्तरेकडे असेल, तर मंदारचे तोंड कुठे आहे? उत्तरेकडे. उत्तरेकडे. ऑप्शन नंबर डी याच उत्तर. 52चं ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 53. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 53? बघा, 20 मीटर लांब व 10 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती शेताभोवती प्रत्येकी 2 मीटरवर एक याप्रमाणे खांब रोवायचे, तर एकूण किती लांब खांब लागतील? मी तुम्हाला मागं सांगितलं होतं ना एक गणित, त्याच्यामध्ये ट्रिक तुम्हाला सांगितली होती की ट्रिक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय असते माहिती आहे का? हा जो आयत आहे हा 20 मीटरची आणि हा 10 मीटरची लांबी आहे. पहिले 20 मीटरमध्ये किती खांब लागते ते सोडवायचं. इथं अंतर दिलंय, मी तुम्हाला मागं सांगितलं होतं n-1 × 2 आहे की नाही? n-1 इथं 20 दिलेला आहे, मग हे n काढायचं आहे आपल्याला. n काय आहे तो? तर काय निघणार? हे 2 इकडे गेल्यावर 10 होऊन जाते. n-1 बरोबर 10. मग n बरोबर किती येणार? 11. म्हणजे 20 मीटरमध्ये किती खांब लागायले? 11. खाली पण किती लागतील? 11. 11 आणि 11 किती झाले? हे 22 झाले. तसंच याचं पण 10चं काय ना, 10 बरोबर n-1 गुणिला 2. मग इकडे गेल्यावर हे भागाकार होते 5. n-1 बरोबर 5. मग n बरोबर किती ना? 6. परंतु या ठिकाणी 6 नाही होणार का? कारण की बघा, हा एक 20 मीटरचा खांब इथं आहे आणि या 20 वाल्याचा पण खांब एक इथं आहे. मग 6 पैकी 2 तर गेले, मग इथे किती असतील? 1 2 3 4. 4 आणि 4 8. याचे 4 होतील आहे ना, आणि याचे 4. 8 22 आणि 8 30. म्हणजे ऑप्शन काय ना? ए येणार उत्तर याचं. ए. 53चं ऑप्शन नंबर ए. कळालंय का मित्रांनो? सांगत जा कमेंट बॉक्समध्ये. नाही कळालं असेल तर मी पुन्हा तुम्हाला एखादा व्हिडिओ विशेष करून याच्यावर सांगेल. ओके, प्रश्न क्रमांक 54 पाहूया आता.
इंग्रजीचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. वन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस बिलिंग्युअल किंवा बायलँग्युअल काहीतरी म्हणतात त्याला आहे ना. प्रश्न क्रमांक 54 ऑप्शन नंबर बी याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 55. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट पेअर ऑफ प्रिपोजिशन. जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न ब्लँक अलाहाबाद ब्लँक उत्तर प्रदेश. जवाहरलाल नेहरू या ठिकाणी प्रिपोजिशन वापरायचं आहे तर काय येणार. प्रश्न क्रमांक 55. तर या ठिकाणी जर ऑप्शन पाहिले ना तर जवाहरलाल नेहरू बॉर्न ॲट अलाहाबाद इन उत्तर प्रदेश. ॲट आणि इन ए उत्तर राहील याचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक पाहूया आता 56. दोन्ही इंग्रजीचे आहे 56-57. शी ब्लँक टी एव्हरी मॉर्निंग. यूज टू टी एव्हरी मॉर्निंग. टेक्स आहे ना. तर हेच आहे ना टेक्स. दररोज घडणारी क्रिया ही यस किंवा येस प्रत्यय लावून सांगितली जाते. प्रश्न क्रमांक 56 ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 57. व्हॉट अ टेरिबल फायर धिस इज. चूज द राईट पंक्च्युएशन ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. फुल स्टॉप कॉमा. तर ओके व्हॉट अ टेरिबल फायर धिस इज काय येणार शेवटी. फुल स्टॉप एक्सप्लेनेशन की क्वेश्चन मार्क. सोपा एक्सप्लेनेशन येणार. काय ना एक्सप्लेनेशनचं साईन येणार. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 58 काय येतो बघा. प्रश्न क्रमांक 58. एका महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान संगणक शाखा या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांची सरासरी 34 आहे. ओके महत्वाचं. कला शाखेत 42, वाणिज्य शाखेत 36, विज्ञानमध्ये 28. तर संगणक शाखेत घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती. सोपा आहे. सरासरीचा फॉर्म्युला काय म्हणतो. एकूण संख्यांची बेरीज आहे ना. हे 34 सरासरी दिले 34. ओके एकूण संख्यांची बेरीज किती संख्या 1 2 3 4 संख्या आहेत. त्याच्यापैकी 3 संख्या दिल्या कोणती आहे. 42 आहे. त्याच्यानंतर 36 आहे अधिक 28 हे 3 झाल्या आणि चौथी काढायची आहे म्हणजे एक्स घेऊन घ्यायची. आता याला सोडवा मित्रांनो उत्तर सहज निघतो. हे 4 तिकडे गेल्यावर गुणाकार होत होतील म्हणजे काय 4 चौक 16 6 चला 1 4 3 12 1 13 136 आणि यांची बेरीज करून घ्या. 8 आणि 7 14 14 आणि 2 16 16 6 चला 1 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 106 प्लस एक्स. मग एक्स बरोबर काय येणार. हे 106 इकडे गेल्यावर वजा बाकी होणार. 136 वजा 106 किती होते 30. एक्स बरोबर किती आलं 30. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी ओळखा. व्यंजन विचारलाय व्यंजन. प्रश्न क्रमांक 59 ऑप्शन नंबर सी श आणि न्य याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 60. सूरज एक काम 10 दिवसात करतो तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो. जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर किती दिवसात संपेल. हा बघा हा ज्यांनी सोडवलाय अतिशय करेक्ट सोडवलाय. एक 10 दिवसात एक 15 दिवसात म्हणजे यांना व्यस्त प्रमाणात लिहितो आणि सोडवतो. याला सोडवा. छेद समान करण्यासाठी आपण काय करूया 30 येऊ शकतो. मग या ठिकाणी 30 येण्यासाठी 3 आणि इथं 2 5 7 5 6 30 म्हणजे 1/6. ऑप्शन नंबर सी बी 6 उत्तर येईल याचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 61. योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl क्लोरीनचे प्रमाण रिकामी जागा इतके असावे आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए 33% असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 62. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस रिकामी जागा लाभ मिळतो 300 400 700 की 800. उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 700 रुपये. 700 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 63. पुन्हा वरी जावं लागेल. प्रश्न क्रमांक 63. पुनर्गठन केलेली गोवर लस ही रिकामी जागा तासाच्या आतच वापरावी. ती 4 6 8 की 12 आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए 4 तासाच्या आत वापरावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 64. एक किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना यांची रिकामी जागा यांची नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे. कोणाच्या नावे. सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर की राजमाता जिजाऊ. उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सावित्रीबाई फुले यांच्या नावावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 65. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो. दूरदृष्टिता, निकटदृष्टिता, मोतीबिंदू की काचबिंदू. ऑप्शन नंबर डी काचबिंदू होतो. काचबिंदू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक आता आहे 66. मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते. 10 ते 18 दिवस, 5 ते 10 दिवस, 20 ते 28 दिवस की 0 ते 5 दिवसात आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 10 ते 18 दिवस. लक्षात ठेवा 10 ते 18 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 67.
काय म्हणतो प्रश्न 67, बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते? नारळ पाणी, क्षार संजीवन, कोलोस्ट्रम की ग्लुकोज? ऑप्शन नंबर सी कोलोस्ट्रम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 68, माता मृत्यू प्रमाण मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशिओ मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते? 1000 लोकसंख्या 1,00,000 100 जन्मलेली बालके की 1,00,000 जन्मलेली बालके? आणि याचं योग्यता मित्र ऑप्शन नंबर डी 1,00,000 जन्मलेली बालके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 69, बालकांना जन्मापासून किती महिन्यांच्या आत बीसीजीची लस दिली जाते? 24, 30, 36 की महिने? महिने आहे सगळे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 12 महिने. 1 वर्ष म्हटलं जाते म्हणजेच 12 महिने आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 70, भारतात रिकामी जागा या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? हैदराबाद, कोलकाता, मुंबई की दिल्ली? योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 71, प्रश्न क्रमांक 71 काय म्हणतो? बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट असते. दुप्पट रिकामी जागा महिन्यात होते. ओके, वजन म्हणजे जन्मल्याबरोबर जे वजन आहे त्याच्या दुप्पट कोणत्या महिन्यात होऊन जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 6 बी, म्हणजे 6 महिन्यात होते. दुप्पट वजन हा 6 महिन्यात झालंच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 72, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? पोलिओ, मलेरिया, डेंग्यू की कोविड-19? सध्या गाजलेला हा तर लहान बाळालाही विचारलं तर उत्तर देऊन देईन, कोविड-19 आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 73, मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? पॅमाक्विन, सल्फोमाइड, पॅरासिटामॉल की सिफॅलेक्सिन? पॅमाक्विन दिले जाते. सरकारी दवाखान्यात या गोळ्या फार प्रसिद्ध असतात पॅमाक्विनच्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 74, जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वात प्रथम सुरू केला? बघा, महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तरही तेवढंच महत्वाचं आहे. आपल्या भारतानं सुरू केला होता कुटुंब नियोजन कार्यक्रम. सगळ्यात पहिले भारतानं सुरू केला पूर्ण जगामध्ये. नेक्स्ट प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 75, आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात? ग्राम बाल विकास केंद्र, बाल उपचार केंद्र, प्राथमिक शाळा की अंगणवाडी केंद्र? योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 ग्राम विकास केंद्रामध्ये ऍडमिट केलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 76, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे? बघा, पाण्यात विरघळणारे वेगळे असतात, मेदात विरघळणारे वेगळे असतात. आपल्याला काय विचारलं? मेदात विरघळणारं खालीलपैकी कोणतं आहे? तर ते आहे जीवनसत्व की हे मेदामध्ये विरघळते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 77, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदिन म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर रामचंद्र भालचंद्र, डॉक्टर तात्याराव लहाने, धोंडोकेश कर्वे की डॉक्टर पंजाबराव देशमुख? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिवस हा दृष्टिदिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 78, क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS म्हणतो ना आपण याला, लहान बाळांना पाजतात, मध्ये खाली कोणता घटक नसतो? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम की ग्लुकोज? नसतो विचारला, लक्षात पूर्वक प्रश्न वाचत जा. याचा आहे कॅल्शियम नसतो याच्यामध्ये. काय नसतो? कॅल्शियम. बाकी तिन्ही घटक असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 78 झालंय. 79 पाहूया. ओके, कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे करेक्ट आहे. 2 व्यक्तींमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त करेक्ट आहे. वेळोवेळी साबणाने हात धुणे हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे वरीलपैकी सर्वचे सर्व. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 80, क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? अलेक्झांडर फ्लेमिंग, रॉबर्ट कॉक, रॉबर्ट लुईस, रॉबर्ट वॉन? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रॉबर्ट कॉक यांनीच बघा सूक्ष्मदर्शकाचा सुद्धा शोध लावला आहे बरं का. तुम्हाला मी सांगितलंय सायन्समध्ये शिकवताना, रॉबर्ट कॉक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 81, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? आइन्स्टाईन, कार्ल बेन्झ, कार्ल लाइन्स्टाईन की लुईस पाश्चर? कार्ल लाइन्स्टायनर इयत्ता 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात हे दिलेलं आहे. कोणी लावला? कार्ल लाइन्स्टायनर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 82, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? युनोच्या स्थापनेनंतर मग त्याच्या उपशाखा स्थापित होत गेल्या. याच्यापैकी आपल्याला WHO विचारलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1948ला WHO स्थापना झाली होती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 83, कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? स्वादुपिंड, लैंगिक ग्रंथी, पीयूषिका की थायमस? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी पीयूषिका. या आपल्या शरीराची वाढ या नियंत्रित करतात. प्रश्न क्रमांक 84, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? सध्या गाजलेले आहेत, चांगलं कार्य यांनी केलं आहे आपल्या कोरोनाच्या काळामध्ये, अतिशय चांगलं कार्य केलं. यांचं नाव आपल्याला माहित असेलच, माननीय राजेशजी टोपे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 85, ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेवकीची नियुक्ती केली जाते? 1000, 2000, 3000 की 5000? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1000 लोकसंख्ये पाठीमागे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 86,
मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो? मायकोबॅक्टेरियम, प्लाझ्मोडियम, मेनिंगोकोकस की यापैकी नाही? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी, प्लाझ्मोडियम पासून याचा प्रसार होतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे आखडणे रिकामी जागा घटकाच्या संचयाने होते. ऑक्झॅलिक, कार्बोलिक, लॅक्टिक की कार्बन डायऑक्साईड? याचा आहे लॅक्टिक ऍसिड, ऑप्शन नंबर सी, लॅक्टिक ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 88. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? क्षयरोग, डांग्याकुल्ला, गोवर की कावीळ? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी, गोवर मध्ये आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? क्षयरोग, कुष्ठरोग, कावीळ बी की वरीलपैकी सर्वच्या सर्व? आणि लैंगिक प्रसरण पाहणार कावीळ बी हा पसरतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 90. डीपीटी या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही? घटसर्प, डांग्या खोकला, हगवण की धनुर्वात? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी, एक मिनिट, हगवण, हा सी, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 91. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून कॅलरीची ऊर्जा मिळते? 10, 12, 7 की 9? ऑप्शन नंबर डी, ओके, 9 ग्रॅम ऊर्जा प्राप्त होते. नेक्स्ट क्वेश्चन, 9 कॅलरीज ऊर्जा प्राप्त होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 92. सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिने असतात? 30, 40, 70 की 20? नेक्स्ट बी, 40% असते प्रथिने सोयाबीन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 93. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? जीवनसत्व, आयोडीन, कर्बोदकी, इन्सुलिन? सोपा प्रश्न आहे, बऱ्याच लोकांना याचं उत्तर करेक्ट आलंच असेल. आयोडीन, प्रत्येक ऍडव्हर्टाइज मध्ये बघा, मिठाच्या ऍडव्हर्टाइज मध्ये सांगितलं जायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 94. टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? हा फार गाजलेलं औषध आहे, माहितीये का? आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही देश नाही का हे टॅमीफ्लूचं औषध देत होते. आणि कशाचं आहे मग हे सगळ्यांना माहित असलंच पाहिजे. तर याचं उत्तर आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू साठी हा औषध दिलं जायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 95. पुन्हा वरी जावं लागेल 95 साठी. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? गुणसूत्रांची संख्या विचारली आहे आणि किती आहे मित्रांनो? 46, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 96. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 11 मे, 11 एप्रिल, 11 जून की 11 जुलै? आणि उत्तर आहे 11 जुलै, जागतिक लोकसंख्या दिन. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 97. आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तींपासून वेगळे करणे म्हणजे रिकामी जागा होय. अलगीकरण, विलगीकरण, लसीकरण की यापैकी नाही? आता बघा, तुम्हाला माहित झालं असेल, कोरोनामध्येच प्रसिद्ध झालेला आहे विलगीकरण, आहे ना? ऑप्शन नंबर बी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 98. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसामधील अंतर बघा, हे फार मुद्दा गाजत आहे बरं का. कोणाला बघा, सध्या लसीकरण चालू झालं, पण लसीकरणामध्ये सध्या एकच डोस झालाय आणि एक डोस झाल्यानंतर कोरोना होऊ शकतो. बऱ्याच लोकांना लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना होत आहे असे न्यूज चालत आहे. पण ते कशामुळं? कारण की तो एकच डोस झाला. दुसरा डोस झाल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता कमी होऊन जाते. त्या 2 डोस घेणं फार आवश्यक आहे. सध्या लसीकरणामध्ये पहिला डोस लोकांचा झालाय, त्याच्यामुळे कोरोना होत आहे त्यांना. तर अशा अफवांचे बळी पडू नका. एक डोस झाल्यानंतर दुसरा डोस जेव्हा कंप्लीट होऊन जाईल ना, तेव्हा कोरोना होणार नाही. तर दुसऱ्या डोससाठी किती दिवसाचा गॅप असला पाहिजे? तर याचं उत्तर आहे 28 दिवसांचा गॅप असला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 99. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून केलं जाते? लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू की चेता रज्जू? आणि आहे लहान मेंदू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 100. 24/7 प्रा केंद्र म्हणजे काय? 24 तास 7 दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र. 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणे. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर राहील. तर याप्रमाणे बघा मित्रांनो, आपण 100चे 100 प्रश्न पाहून घेतले, स्पष्टीकरणासह सांगितले. ज्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आवश्यक होतं त्या सगळ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण सांगितलं. तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल काही चूक वाटलं असेल, कमेंट करून ते मला सांगा, मी दुरुस्ती करून घेईन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. मित्रांनो, अनअकॅडमीवर प्लसचे भरपूर असे फायदे आहेत. जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला तुमचे फेवरेट एज्युकेटर मार्गदर्शन करतात, सगळा सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, डाऊट क्लिअरिंगचे सेशन्स होतात, फ्री टेस्ट असतात, फ्री मॉक टेस्ट असतात, सगळ्यांचं स्पष्टीकरण करून दिले जाते. तसंच फ्री अनअकॅडमीचं ॲप वापरलं आणि प्लसचं वापरलं तरी वेगवेगळा फरक तुम्हाला दिसेल. फ्रीमध्ये लिमिटेड सिलेबस आहे, लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट आहे, लिमिटेड नोट्स भेटतात, लिमिटेड डाऊट क्लिअरिंगचे सेशन होतील. परंतु प्लसमध्ये कम्प्लीट सिलेबस, अनलिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट, अनलिमिटेड नोट्स आणि रेग्युलर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन होतात. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्लस सबस्क्रिप्शनसाठी जर तुम्ही SOHEL LIV हा कोड वापरला तर 10% डिस्काउंट सुद्धा भेटतो.
तर अनअकॅडमी ॲप आजच आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि प्लस सबस्क्रिप्शन घ्या आणि कोड वापरा SOHELLLIVE सोहेल लाईव्ह.